मी माझ्या इष्टदैवताचे स्मरण करते. माझ्या सगळ्या पूर्वजांचे स्मरण करते. मी कोणावरही रागवणार नाही. मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. मी कोणालाही जज करणार नाही. ह्या विश्वात असणाऱ्या सगळ्या प्राणीमात्रांवर मी प्रेम करीन. मी सदैव खरे बोलीन. ह्या ईश्वरानं मला जे जे काही दिलं त्यासाठी मी त्या ईश्वराचे मनापासून आभार मानते, आभार मानते, आभार मानते. हे सर्वव्यापी रेकी शक्ती, मी तुमचे आवाहन करते. हे सर्वव्यापी रेकी शक्ती, मी तुमचे आवाहन करते. हे सर्वव्यापी रेकी शक्ती, मी तुमचे आवाहन करते, आवाहन करते, आवाहन करते. या ब्रह्मांडात असणारी सर्वव्यापी, सर्वसाक्षी अशी ही रेकी शक्ती तुमच्या हातामध्ये आलेली आहे. आणि तुम्ही सगळे आता हिचा स्वीकार करत आहात. सर्वप्रथम तुमची ही रेकी तुमच्या सहस्त्रहार चक्रावर म्हणजेच मस्तकावर तुम्ही घेत आहात. रेकी शक्ती तुमच्या मस्तकामधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्णपणे एक पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या मस्तकातून ही रेकी शरीरामध्ये प्रवेश करते. तुमचे कपाळ, भुवया, डोळे, नाक, कान, गाल, ओठ, दात, पूर्ण डोकं, पूर्ण मस्तक, मस्तकाची पुढची बाजू, मागची बाजू अशी या प्रकाशानं भरून गेली आहे. हा पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या मस्तकात असणारे सगळे विचार शांत करतो, शांत करतो, शांत करतो. तुमचे दोन्ही हात हळूहळू कपाळावरती आणि डोक्याच्या मागे घ्यायचे आहे. तुम्हाला गरज असेल तेवढा वेळ हे हात इथेच ठेवायचे आहे. हळूहळू डोळ्यावरती हात घ्यायचे आहे. डोळ्यामध्ये असणारे सगळे प्रॉब्लेम्स रेकी शक्ती जाळून नष्ट करत आहे, नष्ट करत आहे, नष्ट करत आहे. माझे विचार थांबले आहेत.
थांबले आहे. थांबले आहे. माझे नाक आणि माझे श्वसन यामध्ये असणारे सगळे आजार, त्रास ही ऊर्जा नष्ट करत आहे, नष्ट करत आहे, नष्ट करत आहे. माझे गाल आणि त्यामध्ये असणारं हे मुख म्हणजेच जबडा हा पूर्णपणे स्वस्थ होत आहे, स्वस्थ होत आहे. माझे ओठ, माझे ओठ, माझी हनवटी शांत होत आहे. माझे कान शांत होत आहे. शांत, शांत. खूप छान, खूप छान, खूप छान. माझा घसा म्हणजेच माझ्या बोलण्याची ताकद, यामध्ये कुठलाही आजार असेल तर ही दिव्य शक्ती नष्ट करत आहे, नष्ट करत आहे, नष्ट करत आहे. माझे विशुद्धी चक्र जोरजोरात फिरत आहे. श्वास मंद झालेला आहे, मंद झालेला आहे, मंद झालेला आहे. माझा हात आता एक हात पाठीमागे आणि एक हात पुढे घशाच्या खाली म्हणजेच सुरुवातीला ज्या मरगड्या असतात तिथे आपण ठेवलेला आहे. ही रेकी आपल्याला सर्व अंगावरती घ्यायची आहे. त्यामुळे आपले दोन्ही हात शरीराच्या प्रत्येक अंगावरती आज जाणार आहे आणि शरीर संपूर्ण व्याधीमुक्त होणार आहे. तुमच्या हाताचा क्रॉस करून दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर घ्यायचे आहे. खांद्यांमध्ये असणाऱ्या सगळ्या व्याधी, खांदेदुखी किंवा पॅरालिसिस असेल तो मुळापासून नष्ट झाला, नष्ट झाला, नष्ट झाला. हे दिव्य शक्ती, हे रेकी ऊर्जा तुम्ही माझ्या शरीरामध्ये माझे सर्वांग स्वच्छ करताय, स्वच्छ करताय, स्वच्छ करताय. सगळे आजार मुळापासून नष्ट होत आहेत, नष्ट होत आहेत, नष्ट होत आहेत. दोन्ही हात तुम्ही तुमच्या
खांद्याखाली घ्यायचे आहेत. हाताची घडी घालतो असेल, दोन्ही हातांना ऊर्जा देताय, ऊर्जा देताय, ऊर्जा देताय. प्रत्येकाला या ऊर्जेची वेगवेगळी गरज भासणार आहे. ज्याच्या हातामध्ये कुठेही त्रास असेल किंवा दुखणं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ ऊर्जा द्यावी लागणार आहे. आणि म्हणूनच इथे ऊर्जा घेण्याचा कालावधी प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. ही पांढरी शुभ्र ऊर्जा तुमचं पूर्ण मस्तक, गळा, खांदे स्वच्छ करून आता तुमच्या दोन्ही हातांमध्ये प्रवेश करत आहे, प्रवेश करत आहे, प्रवेश करत आहे. तुमचे दोन्ही हात या ऊर्जेने स्वच्छ होत आहेत, स्वच्छ होत आहेत, स्वच्छ होत आहेत. हातामध्ये असणाऱ्या सगळ्या नसा या ओपन झालेल्या आहेत, 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 ओपन झालेल्या आहेत. मस्तकामध्ये असणाऱ्या सगळ्या नसा ओपन झालेल्या आहेत, ओपन झालेल्या आहेत, ओपन झालेल्या आहेत. चेहऱ्यावर असणाऱ्या सगळ्या नसा ओपन झालेल्या आहेत, ओपन झालेल्या आहेत, ओपन झालेल्या आहेत. घशामध्ये, मानेमध्ये असणारे सगळ्या नसा, सगळे स्नायू शांत झाले, ढिल्ले झाले, मोकळे झाले. आता दोन्ही हात तुम्ही तुमच्या छातीवरती घेणार आहात. जिथे जिथे गरज लागेल तिथे तुम्हाला हे हात जास्त वेळ ठेवायचे आहेत. आपल्या ह्या छातीमध्ये ज्या बरगड्या आहेत, त्या बरगड्यांचे सगळे प्रॉब्लेम्स नष्ट झाले, नष्ट झाले, नष्ट झाले. सगळे स्नायू मोकळे झाले, मोकळे झाले, मोकळे झाले. छाती आणि आपलं हृदय हे व्यवस्थित काम करते. हृदय धन्यवाद देते, हृदय धन्यवाद देते. हृदयाचं पंपिंग अतिशय उत्तम झालेलं आहे, उत्तम प्रकारे कार्य चालू झालेलं आहे. छातीमध्ये असणारा कफ संपूर्ण विरघळून नष्ट झाला आहे, नष्ट झाला आहे, नष्ट झाला आहे. आता छातीच्या खाली ज्या थोड्या बरगड्या आहेत, ते हात ठेवणार आहोत आपण. आणि हा आपला छातीचा सांगाडा आहे. हा सांगाडा अतिशय महत्त्वाचा आहे. ह्याच सांगाड्यावरती संपूर्ण आपला चेहरा, घसा, डोकं हे अवलंबून आहे. हा अतिशय भरभक्कम झालेला आहे, निरोगी झालेला आहे, भक्कम झालेला आहे. इथले स्नायू आपल्याला सहकार्य करतायत. इथले बोन्स स्ट्रॉंग झालेले आहेत, स्ट्रॉंग झालेले आहेत, स्ट्रॉंग झालेले आहेत. आता तुम्ही तुमच्या पोटावरती हात ठेवताय. बेंबीचा जो वरचा भाग आहे पोटाचा, तिथे आपण हात ठेवलेला आहे.
यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे पण अन्न आपण मुखाद्वारे खातो ते संपूर्ण अन्न इथे एका नलिकेतून आतमध्ये संपूर्ण आतड्यांमध्ये प्रवेश करतं. आणि ह्या सगळ्या आतड्या जेव्हा हे अन्न घेऊन खाली निघतात तेव्हा ही नलिका जी लांबलचक आहे हिचं खूप मोठं कार्य आहे. हिच्याचमुळे या शरीराला ऊर्जा मिळते. ह्या आतड्यामध्ये, ह्या पोटामध्ये असणारे सगळे सेल्स, सगळे स्नायू, सगळी आतडी ही निरोगी आणि उत्तम झालेले आहेत. प्रत्येक सेल, प्रत्येक आतडं सर्वोत्तम कार्य करत आहे, सर्वोत्तम कार्य करत आहे. ही पांढरी शुभ्र रेकी शक्ती आपलं छाती पूर्णपणे क्लीन करून आता या पोटामध्ये आलेली आहे आणि आतड्यांमध्ये प्रवेश करून संपूर्ण आतडं क्लीन करत आहे, क्लीन करत आहे, क्लीन करत आहे. ह्या पोटामध्ये असणारा वायू किंवा जास्तीची चरबी ही वितळत आहे, वितळत आहे, वितळत आहे. पोटामध्ये गरजेपेक्षा जास्त साठलेला वायू हा नष्ट होत आहे, नष्ट होत आहे, नष्ट होत आहे. संपूर्ण पांढरं शुद्ध असं हे लख्ख प्रकाश आपलं पोट निरोगी करत आहे, निरोगी करत आहे, निरोगी करत आहे. आता तुमचे हात थोडेसे खाली, म्हणजेच तुमचं मधलं बोट बेंबीवरती जात आहे आणि दोन्ही हात तुमचे बेंबीवरती आहेत, बेंबीवरती आहेत. तुम्हाला पोटाची गरमी जाणवत आहे. तुम्हाला जाणवतंय प्रचंड असं तुमच्या हातातनं गरम ऊर्जा त्या पोटाला मिळतीये आणि या पोटामध्ये असणारी ही सगळी आतडी स्वच्छ निरोगी झालेली आहे, स्वच्छ निरोगी झालेली आहे. तुमच्या बेंबीवरती हात ठेवा आणि दुसरा हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. उजवा हात बेंबीवर, डावा हात डाव्या ओटीपोटावर आणि तुमची बेंबी पूर्णपणे स्वच्छ झाली आहे, स्वच्छ झाली आहे, स्वच्छ झाली आहे. ह्याच नाळेनं आपण आपल्या आईला जोडले गेलो होतो आणि याच नाळेतनं आपण ब्रह्मांडात प्रत्येकाशी जोडले जातो. म्हणूनच या नाळेचं खूप महत्त्व आहे. ही नाळ स्वस्त, उत्तम झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे. या नाळेशी कुठलीही वाईट ऊर्जा किंवा कुठलीही नको असणाऱ्या ऊर्जा सगळ्या नष्ट झाल्यात, नष्ट झाल्यात, नष्ट झाल्यात. दोन्ही हात आता तुमच्या ओटीपोटावर घ्या, कारण ह्या ओटीपोटाच्या इथे तुमचं जठर, तुमच्या पॅनक्रियास, तुमचं सगळं इथे काम करतं. इथेच अन्न येऊन पडतं आहे आणि म्हणूनच इथेच आपल्या
सगळ्या अन्नाचा निचरा होतोय. अन्न व्यवस्थितपणे पचत आहे. जठर अग्नी उत्तम काम करत आहे. या ठिकाणी नको असणारा वायू हा पूर्णपणे नष्ट होत आहे, नष्ट होत आहे, नष्ट होत आहे. तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवरती ठेवा. जिथे पोट संपतं आणि तुमच्या मांड्या चालू होतात, दोन्ही हात तुमच्या मांड्यांवर ठेवा. हा लख्ख पांढरा शुभ्र रेकी शक्तीचा प्रवाह संपूर्णपणे डोक्यापासून, घशापासून, छातीपासून, पोटापर्यंत पूर्ण शरीर तुमचं स्वच्छ केलेलं आहे. तुमच्या मांड्यांमध्ये आता हा पांढरा शुभ्र लख्ख प्रकाश उजव्या आणि डाव्या मांडीमध्ये प्रवेश करत आहे, प्रवेश करत आहे, प्रवेश करत आहे. तुमच्या दोन्हीही मांड्या स्वच्छ झाल्यात, स्वच्छ झाल्यात, स्वच्छ झाल्यात. यामध्ये असणारे सगळ्या नसा खुल्या झाल्या, खुल्या झाल्या, खुल्या झाल्या. इथे असणारी अतिरिक्त चरबी नष्ट झाली आहे, नष्ट झाली, नष्ट झाली. तुमच्या स्नायूंना ताकद आली आहे, ताकद आली आहे, ताकद आली आहे. संपूर्ण शरीरात एक नवचैतन्य, नव ऊर्जा निर्माण झाली आहे, निर्माण झाली आहे, निर्माण झाली आहे. तुमच्या दोन्हीही मांड्या खूप भरभक्कम झालेल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त चरबी वितळून नष्ट झाली आहे, नष्ट झाली आहे, नष्ट झाली आहे. तुमचे दोन्हीही हात संपूर्ण मांड्यांवरती गोलाकार रूपात फिरवा. तुमचे दोन्ही हात दोन्ही मांड्यांवरती गोलाकार स्वरूपात संपूर्ण फिरवा. ह्या मांड्यांमध्ये असणारी सगळी चरबी वितळून नष्ट होतीये, नष्ट होतीये, नष्ट होतीये. सगळ्या नसा खुल्या झाल्या, खुल्या झाल्या, खुल्या झाल्या. मांड्यांना ताकद आलेली आहे, ताकद आलेली आहे, ताकद आलेली आहे. आता तुमचे दोन्ही हात गुडघ्यांवर न्या. तुमचे दोन्ही हात गुडघ्यांवर न्या. तुमच्या हातातील ही गरमी गुडघ्यांना जाणवत आहे. गुडघ्यांमध्ये एक वंगण असते, एक स्निग्ध पदार्थ असतो आणि त्यामुळेच आपले गुडघे हे उत्तम प्रकारे काम करतात. तो स्निग्ध पदार्थ तुमच्या गुडघ्यांमध्ये अगदी उत्तम प्रकारात आहे. तुमच्या गुडघ्यांमध्ये असणारे कुठलेही दुखणे मुळापासून नष्ट झाले आहे, नष्ट झाले आहे, नष्ट झालेले आहे. तुमच्या दोन्ही हातातली गरमी म्हणजेच ही रेकी शक्ती, ही रेकी ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे. संपूर्ण शरीरामध्ये लख्ख पांढरा शुभ्र प्रकाश आता तुमच्या मांड्यांद्वारे गुडघ्यांपर्यंत आलेला आहे. पुढे तुमचे दोन्ही हात तुमच्या गुडघ्याच्या खाली ज्या नडग्या आहेत त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि आता तुम्ही तुमच्या पायांच्या संपूर्ण नडग्यांवरनं गोलाकार हात फिरवायचा आहे, गोलाकार हात फिरवायचा आहे. तुमच्या हातातील ऊर्जा तुमच्या या नडग्यांवरती तुम्हाला जाणवत आहे. त्यामध्ये असणारे सगळ्या नसा ओपन झालेल्या आहेत. हाडं भरभक्कम झालेली आहे. आपल्या पूर्ण शरीराचा भार हे छोटेसे पाय खूप उत्तम प्रकारे सहन करत आहेत आणि
आपल्याला उत्तम ऊर्जा प्रदान करत आहे. आता तुमचे दोन्ही हात तुमच्या पायांवर, एक हात पायाच्या खाली आणि दुसरा हात पायाच्या वरती असा तुम्ही घेणार आहात. पायाची बोटं, पायाचे तळवे, पायाच्या वरचा भाग, पायाचा घोटा संपूर्णपणे लख्ख प्रकाशात वाकून गेलेला आहे. तळपायातनं ऊर्जा बाहेर पडत आहे. आता जसा एक पायाला आपण ऊर्जा दिली आहे, तशीच दुसऱ्या पायालाही आपण ऊर्जा देणार आहोत. तुमच्या दोन्ही नडग्यांवरनं तुम्हाला गोलाकार रूपात हात फिरवायचे आहे आणि तुमच्या या पायाला तुम्हाला उत्तम प्रकारे रेकी शक्तीद्वारे क्लीन करायचं आहे. ही पांढरी शुभ्र ऊर्जा शक्ती तुमच्या शरीरामध्ये आलेली आहे. ही आता तुम्हाला हील करत आहे. आता तुमचा एक हात तळपायाला आणि एक हात पायाचा घोटा म्हणजेच अँकलला आणि बाकी पायाच्या बोटांना अशी तुम्हाला संपूर्णपणे रेकी द्यायची आहे. संपूर्ण शरीरातून पांढरी शुभ्र ऊर्जा वाहत आहे. संपूर्ण शरीरातून पांढरी शुभ्र ऊर्जा वाहत आहे. आता थोडंसं पुढे सरकून तुम्हाला तुमचे दोन्ही हात तुमच्या कंबरेवर ठेवायचे आहे आणि आपल्या मानेच्या खाली जिथे आपला माकड हाड चालू होते त्यातून पांढरी शुभ्र रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या पाठीमध्ये प्रवेश करत आहे. या मणक्याद्वारे रेकी शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. पाठीचा मणका हा संपूर्णपणे रेकी शक्तीनं भरभक्कम झालेला आहे. यामध्ये असणारे सगळे आजार मुळापासून नष्ट झालेले आहेत. तुमच्या मानेपासून जो मणका तुमच्या कमरेपर्यंत येतोय म्हणजेच या माकड हाडापर्यंत येतोय, हा तुमच्या पाठीला आणि तुमच्या शरीराला सगळ्यात मोठा आधार देत आहे. यावरतीच खालचे पाय आणि वरचं मस्तक हे पेलवून राहतात. हे अखंड शरीर याच मणक्यावरती उभं राहतं आणि म्हणूनच या मणक्यामध्ये असणाऱ्या छोटी छोट्या गाद्या आणि असणारी हाडं ही भरभक्कम झालेली आहेत, ताकदवर झालेली आहे. ही ऊर्जा रेकी शक्ती या मणक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या नसा व्यवस्थित उत्तमरित्या काम करत आहे. रक्तप्रवाह आणि आपल्या शरीरामध्ये सेन्सेशन्स पोचवण्याचे काम याच मणक्याद्वारे होते, याच नसांद्वारे होते. शरीरात असणाऱ्या ज्या ज्या नसा या मणक्यामध्ये आहेत त्या उत्तम प्रकारे काम करतात आणि खुल्या झालेल्या आहेत. सगळ्या
मणक्यामध्ये असणाऱ्या गाद्या व्यवस्थित प्रकारे आपल्या आपल्या ठिकाणी छान उत्तम काम करतात. तुमच्या कमरेमध्ये, तुमच्या पाठीमध्ये असणारे सगळं दुखणं मुळापासून नष्ट झालं, नष्ट झालं, नष्ट झालं. आता संपूर्ण शरीरातून डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रेकी शक्ती वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे. तुम्हाला दिसतंय ब्रह्मांडातून पांढरी शुभ्र अशी ही रेकी ऊर्जा तुमच्या मस्तकावरून तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण प्रवाहित होत आहे आणि पायातून बाहेर पडत आहे. ही पृथ्वीकडे चाललेली आहे. तुमच्या दोन्ही पायातून ही पांढरी शुभ्र ऊर्जा पृथ्वीकडे चाललेली आहे. ही ऊर्जा संपूर्णपणे पृथ्वीला वेढा घालत आहे. संपूर्ण पृथ्वी या पांढऱ्या शुभ्र ऊर्जेने भरून गेलेली आहे. आपल्या पायातून निघालेली ही ऊर्जा संपूर्ण भूमातेला मिळत आहे. हे भूमाता, मी तुझी आभारी आहे. हे भूमाता, मी तुझी आभारी आहे. हे भूमाता, मी तुझी आभारी आहे. तुम्हाला जाणीव होते ही पांढरी शुभ्र ऊर्जा संपूर्ण पृथ्वीला वेढा घालून बसलेली आहे. आणि पृथ्वी तुम्हाला धन्यवाद देते. पृथ्वीमध्ये असणाऱ्या सगळ्या हालचाली तुम्हाला धन्यवाद देतात. हे भूमाता, तू सदैव अशीच आमच्यासाठी अन्न, पाणी, वारा, वस्त्र, निवारा सगळं काही प्रदान करतेस. तुझं कार्य सदैव असंच चालत राहील. हे भूमाते, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भूमातेला मिळालेली ही ब्रह्मांडीय ऊर्जा ताकद देत आहे, ताकद देत आहे, ताकद देत आहे. भूमाता ही ऊर्जा घेऊन ताकदवर झाली, ताकदवर झाली, ताकदवर झाली. आणि भूमातेत असणारी ऊर्जा पुन्हा आपल्या पायामध्ये प्रवेश करून पुन्हा शरीरातून वरच्या दिशेने म्हणजेच आता आपल्या पायातून प्रवेश करून आपल्या नडग्यांद्वारे, गुडघ्यांद्वारे, मांड्यांद्वारे, पोटाद्वारे, पाठीच्या मणक्याद्वारे, छातीद्वारे, घशाद्वारे, मानेद्वारे, पूर्ण आपल्या कानाद्वारे, आपल्या तोंडाद्वारे, आपल्या फेस, आपल्या मस्तकाद्वारे पुन्हा आपल्या सहस्त्रार चक्रातून वरती चालले म्हणजेच ब्रह्मांडाकडे चालले. या ब्रह्मांडाला ही ऊर्जा ताकद देत आहे. ह्या ब्रह्मांडात असणारी ही भूमाता ब्रह्मांडाला ऊर्जा देत आहे. आणि तुम्ही आम्ही माध्यम बनून
पृथ्वीला आणि ब्रह्मांडाला ऊर्जा देण्यासाठी माध्यम बनलेले आहे. हे ब्रह्मांड सहाय्य करते म्हणून ही पृथ्वी उभी आहे आणि ही पृथ्वी सहाय्य करते म्हणून हे ब्रह्मांड आहे. तुम्ही आम्ही माध्यम बनून ह्या ब्रह्मांडाला, ह्या पृथ्वीला ऊर्जा देत आहोत, ऊर्जा देत आहोत, ऊर्जा देत आहोत. आपल्या शरीरातील सगळे आजार भूमातेने आणि ब्रह्मांडाने संपूर्णपणे नष्ट केलेले आहे. आपल्या शरीरात असणारे सगळे स्नायू, सगळ्या नसा ओपन झालेल्या आहेत. रक्ताभिसरण व्यवस्थित होत आहे. पोटाचे कार्य व्यवस्थित होत आहे. हृदयाचे कार्य व्यवस्थित होत आहे. आपले गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज सगळे छान उत्तम काम करत आहे. मस्तकातील सर्व नसा व्यवस्थित काम करत आहे. आपले सप्त ज्ञानेंद्रिय जागे झालेले आहे. साती चक्र जागे झालेली आहे. शरीरामध्ये असणारी छोटी छोटी चक्र जागी झालेली आहे आणि उत्तम कार्य करत आहे, उत्तम कार्य करत आहे. हे भूमाते, हे ब्रह्मांड, मी तुमची आभारी आहे. हे भूमाते, हे ब्रह्मांड, मी तुमची आभारी आहे. हे भूमाते, हे ब्रह्मांड, मी तुमची आभारी आहे. तुम्ही मला माध्यम म्हणून निवडलं आणि माझी ही पूर्ण शक्ती वाढवली. त्यासाठी मी तुमची अनंत आभारी आहे, आभारी आहे.